EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लक्ष्मण चौधरी। स्पर्धाग्राम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं सहर्ष स्वागत। आजचा आपला लेक्चर अतिशय महत्त्वाचा आहे। आपल्या आजच्या टॉपिकचं नाव आहे तुम्हाला कर्ता कर्म ओळखता येते का। कर्ता कर्म ओळखता येणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। व्याकरणातील जे काही महत्त्वाचे घटक आहेत, बरेचसे महत्त्वाचे घटक या एकाच घटकावर अवलंबून आहे। म्हणून तुम्हाला वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखता आलंच पाहिजे। मित्रांनो, आजचा जो आपण घटक अभ्यासणार आहोत तर तो महत्त्वाचा घटक आपण थोडा वेगळ्या पद्धतीने घेणार आहोत। वेगळ्या पद्धतीने म्हणजे कसं की ज्या काही संकल्पना आहे कर्ता कर्म ओळखण्याच्या, तर त्या संकल्पना उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला समजाव्यात म्हणून काही चित्र स्वरूपामध्ये या संकल्पना आपण जाणून घेणार आणि त्यानंतर काही सरावाची जी काही उदाहरणं आहेत ती सरावाची उदाहरणं आपण त्या ठिकाणी या घटकामध्ये घेणार। तर बघा आता पुढे, आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कर्ता कर्म ओळखणे। आता कर्ता कर्म ओळखणे या घटकामध्ये आपण काय काय शिकणार आहोत, सविस्तर हा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे। तर या घटकामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं आहे वाक्यातील कर्ता कर्म ओळखताना जे क्रियापद असतं वाक्यातलं, तर त्या क्रियापदाची जी भूमिका असते ती अत्यंत महत्त्वाची असते। म्हणजे वाक्यातील जर कर्ता ओळखायचं आहे, कर्म ओळखायचं आहे, तर जे क्रियापद आलेलं असतं तर ते क्रियापद अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतं। मग त्या क्रियापदामध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट की वाक्यामध्ये एकच क्रियापद असेल त्या वाक्यातला कर्ता व कर्म कशा पद्धतीने ओळखायचं। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की क्रियापदाचा मूळ धातू, हा घटक अतिशय महत्त्वाचा की क्रियापदाचा मूळ धातू नेमका कोणता असतो, कशा पद्धतीने क्रियापदाचा मूळ धातू घेतला जातो। त्यानंतर नंबर 3 मध्ये संयुक्त क्रियापद, म्हणजे जी संयुक्त क्रियापदाची रचना असते त्या संयुक्त क्रियापदातल्या रचनेतला जो कर्ता असतो तर तो कर्ता कशा पद्धतीने ओळखायचा, या संकल्पना या ठिकाणी आपल्याला इकडे अभ्यासायच्या। दुसरा महत्त्वाचा घटक आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचा आहे की वाक्यातील कर्ता ओळखण्याची पद्धत जी काही आहे तर ती कर्ता ओळखण्याची पद्धत नेमकी कशी आहे। म्हणजे आतापर्यंत तुम्ही अभ्यासलं असेल की जो कर्ता असतो तो कर्ता वाक्यामध्ये दोन पद्धतीने येतो। एक आलेला कर्ता हा प्रत्यक्ष कर्ता असतो। आता प्रत्यक्ष कर्ता काय, अप्रत्यक्ष कर्ता काय, किंवा इकडे क्रियापद काय, क्रियापदाचा मूळ धातू काय, याची सविस्तर माहिती आपल्याला पुढे अभ्यासायची आहे। त्याआधी प्रत्यक्ष कर्ता कशा पद्धतीने वाक्यामध्ये आपली जबाबदारी पार पाडत असतो, त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा कर्ता आलेला असतो किंवा जो दुसरा महत्त्वाचा कर्ता आपल्याला ओळखायचा असतो तो म्हणजे अप्रत्यक्ष कर्ता। म्हणजे एका वाक्यामध्ये एकदा प्रत्यक्ष कर्ता येऊ शकतो किंवा अप्रत्यक्ष कर्ता येऊ शकतो। म्हणजे दोघेही कर्ते त्या ठिकाणी आपल्याला ओळखायचे असतील वेगवेगळ्या वाक्यातील, तर ती कशा पद्धतीने ओळखायची, आपण जेव्हा त्या ठिकाणी कर्ता ओळखण्याची पद्धत सविस्तर अभ्यासणार तेव्हा तुमच्या लक्षात त्या ठिकाणी येणार। तर बघा आता अजून पुढे या ठिकाणी बघा आपल्याला काय अभ्यासायचं आहे, तर आपल्याला अभ्यासायचं आहे की वाक्यातील कर्म ओळखण्याची पद्धत। मग आता कर्म म्हणजे काय असतं, कर्म कशाला म्हणतात, या सर्व सविस्तर गोष्टी आपल्याला पुढे त्या ठिकाणी शिकायच्या आहेत। त्यानंतर अजून या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे की वाक्यातील जे काही त्या ठिकाणी द्विकर्मक कर्म असतं ते कशा पद्धतीने ओळखलं जातं। तर यामध्ये द्विकर्मक कर्मामध्ये दोन कर्म आपल्याला ओळखावी लागतात। एक कर्म म्हणजे प्रत्यक्ष कर्म असतं आणि दुसरं जे कर्म आलेलं असतं ते अप्रत्यक्ष कर्म असतं। मग सर प्रत्यक्ष कर्म कशा पद्धतीने वाक्यामध्ये आल्यानंतर आपली जबाबदारी पार पाडते, ते कुठे आलेलं असतं, त्या कर्माला कोणतं कर्म म्हणून ओळखलं जातं, किंवा अप्रत्यक्ष कर्म कशा पद्धतीने आलेलं असतं, या सर्व सविस्तर गोष्टी पुढे आपल्याला अभ्यासायच्या आहे। बघा आता वाक्यातील तुम्हाला कर्ता व कर्म ह्या दोघही संकल्पना किंवा दोघही घटक त्या ठिकाणी ओळखता आलेच पाहिजे। कारण की त्या ठिकाणी बघा या घटकावर व्याकरणातील बरेच घटक अवलंबून आहे। सर्वात पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे नाम। म्हणजे नाम या घटकामध्ये त्या ठिकाणी कर्ता आणि कर्म महत्त्वाची जबाबदारी पार पाडते। म्हणजे एकदा त्या ठिकाणी नामाचा वापर कर्ता म्हणून केलेला असेल किंवा त्या ठिकाणी एकदा नामाचा वापर कर्म म्हणून आलेला असेल, म्हणजे तुम्हाला हे ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे। दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे क्रियापद। आता क्रियापदाचे जे काही प्रकार आहेत त्या क्रियापदाचे प्रकार कर्ता आणि कर्म यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहे। जसं की त्या ठिकाणी अकर्मक क्रियापदाचा प्रकार असेल,
दुसरा सकर्मक क्रियापदाचा प्रकार असेल किंवा त्या ठिकाणी शक्य क्रियापदाचा प्रकार असेल, त्याच्यानंतर त्या ठिकाणी प्रयोजक क्रियापदाचा प्रकार असेल. म्हणजे अशा प्रकारचे क्रियापदाचे प्रकार जे काही आहे ते कर्ता व कर्म ओळखणे यावरती अवलंबून आहे. त्यानंतर तिसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे विभक्ती. आता विभक्ती अभ्यासताना मित्रांनो कर्ता आणि कर्म अतिशय महत्वाची भूमिका पार पाडतं. कारण की त्या ठिकाणी जे काही विभक्तीचे प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार जो आहे प्रथमा विभक्ती. प्रथमा विभक्तीचा जो कारकर्ता आहे तो कारकर्ता कर्ता आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे द्वितीया. द्वितीयाचा कारकर्ता कर्म आहे. म्हणजे विभक्ती हा घटक अभ्यासताना कर्ता कर्म अतिशय महत्वाची जबाबदारी पार पाडतं. त्यानंतर चौथा जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे प्रयोग. प्रयोग अभ्यासताना एक सर्वात महत्वाची गोष्ट प्रयोगाचे जे काही प्रकार आहेत ते प्रयोगाचे प्रकार त्या ठिकाणी कर्ता आणि कर्म ओळखता येण्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे कर्तरी प्रयोग असेल, कर्तरी प्रयोगामध्ये अकर्मक कर्तरी असेल, सकर्मक कर्तरी असेल. त्याच्यानंतर त्या ठिकाणी भावे प्रयोग असेल, भावे प्रयोगामध्ये अकर्मक भावे असेल, सकर्मक भावे असेल. म्हणजे हे जे प्रयोगाचे प्रकार आहे तर हे प्रयोगाचे प्रकार कर्ता आणि कर्म ओळखता येण्यावरती अवलंबून आहे. म्हणजे तुम्हाला जर कर्ता कर्म ओळखता आलं तर तुम्हाला प्रयोग हा घटक उत्कृष्ट पद्धतीने समजतो. त्यानंतर पुढचा पाचवा जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे वाक्य पृथक्करण. आता वाक्य पृथक्करण करताना यावरती आयोग 1 ते 2 प्रश्न विचारतं. आता या ठिकाणी वाक्य पृथक्करण म्हटल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट काय असते की वाक्य पृथक्करण करणं म्हणजे काय असतं. तर या ठिकाणी या संकल्पना महत्वाच्या आलेल्या असतात. उद्देश म्हणजे त्यावरतीच ते अवलंबून असतं की वाक्यातला कर्ता. पृथक्करण करणं म्हणजे काही एक वाक्य दिलेलं असतं आणि त्या वाक्याला त्या ठिकाणी सांगितलेलं असतं की त्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्या भागामध्ये त्याची विभागणी करा. मग त्या ठिकाणी उद्देश आलेला असेल, त्या ठिकाणी उद्देश विस्तार आलेला असेल, या वेगळ्या संकल्पना आहे. त्यानंतर कर्म आलेलं असेल, कर्म विस्तार आलेला असेल. म्हणजे हा जो घटक आहे हा घटक परिपूर्णपणे कोणत्या घटकावरती अवलंबून आहे तर तो कर्ता व कर्म ओळखता येणे यावरती परिपूर्ण अवलंबून आहे. म्हणून तुम्हाला वाक्यातील कर्ता कर्म ओळखता यायलाच पाहिजे कारण की हे महत्वाचे घटक त्यावरती अवलंबून आहे. आता या ठिकाणी पुढे बघा, सर्वात महत्वाची गोष्ट की वाक्यातलं क्रियापद नेमकं काय असतं. संपूर्ण संकल्पना त्या ठिकाणी क्लिअर करा की वाक्यातलं क्रियापद नेमकं काय असतं. आता वाक्यातलं क्रियापद म्हणजे बघा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या व वाक्यातील क्रिया दर्शविणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात, क्रियापद असे म्हणतात. त्यानंतर आता पुढे बघा क्रियापदाचा मूळ धातू काय असतो. आता क्रियापदाचा मूळ धातू म्हणजे काय बघा, क्रियापदाचे प्रत्ययरहित रूप म्हणजे क्रियापदाचा मूळ धातू असतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कर्ता आणि कर्म ओळखण्यासाठी जे क्रियापद असतं क्रियापदाचा मूळ धातू असतो तो अतिशय महत्वाचा असतो. तो लक्षात घ्यावा लागतो, मगच त्या ठिकाणी कर्ता कर्म आपल्याला ओळखता येतं. आता पुढे सविस्तर पद्धतीने आपल्याला ते घ्यायचं आहे. आता बघा या ठिकाणी एक उदाहरण मी घेतलेलं आहे. दादू पुस्तक वाचतो. आता या वाक्यातून फक्त माझी कन्सेप्ट एकच आहे की वाक्यामध्ये क्रियापद कोणता आलेला आहे आणि क्रियापदाचा मूळ धातू कोणता आहे. आता या वाक्यातलं क्रियापद आलेलं आहे वाचतो. आता या ठिकाणी या वाक्यातलं क्रियापद कोणतं आलं, वाचतो हे क्रियापद आलेलं आहे. बरोबर, कारण की वाक्यातील क्रिया दर्शविणारा किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द असतो त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात, क्रियापद असे म्हणतात. म्हणून ते क्रियापद या वाक्यातलं वाचतो आलं. मग वाचतो या क्रियापदाचा मूळ धातू कोणता आला, तर वाचतो या क्रियापदाचा मूळ धातू आला वाच. बरोबर आहे, म्हणजे ही मूळ धातूची संकल्पना आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ही क्रियापदाची संकल्पना आहे. हे समजल्यानंतरच कर्ता कर्म तुम्हाला उत्कृष्ट पद्धतीने लक्षात येईल. आता बघा पुढे की या ठिकाणी संयुक्त क्रियापद काय आहे. आता क्रियापद झालं, मूळ धातू झालं. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे संयुक्त क्रिया, की संयुक्त क्रियापदामधला कर्ता कशा पद्धतीने ओळखायचा. तर यामध्ये जे काही धातू साधित व त्यानंतर येणारे सहाय्यक क्रियापद दोन्ही क्रियापद एकत्रित येऊन एकच क्रिया प्रकट करीत असतील तर त्यास संयुक्त क्रियापद असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणची रचना अशा पद्धतीची असते की एकाच वाक्यामध्ये 2 क्रियापद आलेली असतात. एक क्रियापद जे असतं एक धातू साधित असतं आणि दुसरं जे आलेलं असतं ते सहाय्यक क्रियापद असतं. मग या ठिकाणी या वाक्यातला कर्ता ओळखताना काय लक्षात घ्यायचं, जी 2 क्रियापद आलेली असतात मित्रांनो
तर त्यातील जो त्या ठिकाणी धातू साधित कर्ता असतो त्या धातू साधित कर्त्याला त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारावा लागतो आणि प्रश्न विचारल्यानंतर त्या ठिकाणी आपण काय करतो कर्ता ओळखतो संयुक्त क्रियापदामधला। जे नंतरचं सहाय्यक क्रियापद आलेलं असतं त्याला प्रश्न विचारण्याची गरज नाही, फक्त जे धातू साधित क्रियापद असतं त्याच्या धातूला प्रश्न विचारायचा आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला त्या वाक्यातला कर्ता आपल्याला मिळतो। आता जसं की त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, मुले मैदानावर खेळू लागले। आता या ठिकाणी दोन क्रियापद आलेली आहेत, एक आहे लागली आणि दुसरा आहे त्या ठिकाणी खेळू। आता यातलं लागली जे काही त्या ठिकाणी क्रियापद आहे तर हे या वाक्यातलं सहाय्यक क्रियापद आहे। ओके, हे आहे सहाय्यक क्रियापद। आणि त्यानंतर खेळू हे जे वाक्यातलं क्रियापद आहे तर हे वाक्यातलं क्रियापद धातू साधित क्रियापद आहे। हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे। हे धातू साधित आहे आणि हे सहाय्यक क्रियापद आहे, याला म्हणतात संयुक्त क्रियापद। संयुक्त क्रियापदाची जी काही उदाहरणं आहे ते पुढे आपल्याला सविस्तर घ्यायची आहे। फक्त संकल्पना एकच आहे की संयुक्त क्रियापद म्हणजे काय असतं किंवा संयुक्त क्रियापद कशाला म्हणतात। तर ही संयुक्त क्रियापदाची संकल्पना आहे की अशा पद्धतीची दोन क्रियापदे एकत्र आलेली असतात, त्या दोन्ही क्रियापदांच्या माध्यमातून एकच अर्थ प्रकट होतो, त्याला मराठीमध्ये संयुक्त क्रियापद असं म्हटलं जातं। यातला कर्ता कसा ओळखायचा तर त्याच्या आधीचं जे धातू साधित क्रियापद आलेलं असतं त्याला प्रश्न विचारायचा। बघा आता पुढे, आता प्रत्यक्ष आपण वाक्यातला कर्ता कसा ओळखायचा त्याकडे आपण जाऊयात। बघा आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की कर्ता म्हणजे काय असतं, कर्ता कशाला म्हणतात तर वाक्यातील क्रिया करणारा घटक म्हणजे वाक्यातील काय असतो कर्ता असतो, लक्षात ठेवा। आता या ठिकाणी आयोगाने ही व्याख्या विचारलेली आपल्याला दुसरी व्याख्या कर्त्याची, जशीच्या तशी व्याख्या या ठिकाणी मी घेतलेली आहे। आता ही व्याख्या जी काही आहे वाक्यात दर्शविलेल्या क्रियेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार असणाऱ्या नामपदबंधास कर्ता म्हणतात, अशा प्रकारची व्याख्या आयोगाने जशीच्या तशी विचारलेली आहे। ही पहिली व्याख्या क्रिया करणारा घटक म्हणजे कर्ता आणि दुसरी व्याख्या की वाक्यामध्ये जो कर्ता आलेला असतो तो कर्ता क्रियेला प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे जबाबदार असतो, हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे। वाक्यातला जो प्रत्यक्ष कर्ता असतो तो काय असतो बघा, वाक्यातील कर्ता जेव्हा क्रियेला प्रत्यक्षपणे जबाबदार असतो तेव्हा त्यास काय म्हणतात प्रत्यक्ष कर्ता असे म्हणतात। त्यानंतर अप्रत्यक्ष कर्ता म्हणजे काय असतो तर वाक्यातील कर्ता जेव्हा क्रियेला अप्रत्यक्षपणे जबाबदार असतो तेव्हा त्यास अप्रत्यक्ष कर्ता असे म्हणतात। अशा पद्धतीने या दोघं संकल्पना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आता प्रत्यक्ष कर्ता आपण त्या ठिकाणी ओळखूया। बघा पुढे आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, वाक्यातील जर तुम्हाला कर्ता ओळखायचा असेल तर या तीन गोष्टी उत्कृष्ट पद्धतीने लक्षात ठेवा। या तीन गोष्टींचाच वापर करून त्या ठिकाणी वाक्यातला कर्ता ओळखायचा। आता बघा सर्वात प्रथम वाक्यातील क्रियापद शोधावे। जे वाक्य आपल्याला दिलेलं असेल तर प्रथम क्रियापद शोधायचं। मी तुम्हाला सांगितलं क्रियापद म्हणजे काय। त्याच्यानंतर क्रियापदाचा धातू घ्यावा, म्हणजे तुम्हाला सांगितलं की क्रियापदाचा मूळ धातू काय असतो तर तो घ्यावा आणि क्रियापदाचा मूळ धातू घेतल्यानंतर क्रियापदाच्या धातूला नारा किंवा नारी किंवा नारे किंवा नाऱ्या कोण किंवा कायने प्रश्न विचारावा। अशा पद्धतीने कर्ता ओळखण्याची पद्धत मराठीमध्ये रूढ आहे। या पद्धतीचा अवलंब करायचा आणि वाक्यातील जो काही कर्ता आहे तो कर्ता त्या ठिकाणी ओळखायचा। अशा पद्धतीने कर्ता ओळखण्याची पद्धत आता प्रत्यक्ष काही आपण ही संकल्पना जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी चित्र स्वरूपामध्ये ही संकल्पना जाणून घेऊ, त्यानंतर काही सरावाची उदाहरणं घेऊयात। बघा आता पहिलं उदाहरण आहे, महेंद्रसिंग धोनी उत्कृष्ट क्रिकेट खेळतो। आता या वाक्यातलं क्रियापद कोणतं आलं, क्रियापद आलं खेळतो, बरोबर आहे। मग आता क्रियापद खेळतो आल्यानंतर या क्रियापदाचा धातू कोणता आला, खेळ, बरोबर आहे। मग आता या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की खेळ हा धातू आल्यानंतर हा क्रियापदाचा काय झाला तर हा क्रियापदाचा धातू झाला, मूळ धातू। या मूळ धातूला मी तुम्हाला सांगितलं की नारा किंवा नारी किंवा नारे किंवा नाऱ्या कोण किंवा कायने प्रश्न विचारायचा। आता जर वाक्यातील कर्ता व्यक्तिवाचक असेल तर नारा किंवा नारी
किंवा नारे कोणने प्रश्न विचारायचा. मग आता महेंद्रसिंग धोनी उत्कृष्ट क्रिकेट खेळतो, मग या वाक्यामध्ये खेळ हा धातू आल्यानंतर त्या ठिकाणी आपण प्रश्न विचारणार, खेळणारा कोण, अशा प्रकारचा प्रश्न विचारला. शेवटी प्रश्नचिन्ह. मग आता खेळणारा कोण म्हणजे क्रिया कोणाकडनं केली जाते आहे. आता तुम्हाला फोटोमध्ये या ठिकाणी दिसत असेल की हा महेंद्रसिंग धोनींचा फोटो आहे. तर या ठिकाणी वाक्यामध्ये जी क्रिया आलेली आहे, क्रिया कसली आहे, क्रिकेट खेळण्याची क्रिया आहे. म्हणजे या ठिकाणी क्रिया कोणाकडनं केली जाते आहे, तर क्रिया प्रत्यक्ष फोटोमध्ये दिसतायत महेंद्रसिंग धोनी यांच्याकडनं त्या ठिकाणी क्रिया केली जाते आहे, म्हणून त्यांना कर्ता म्हटलं जातं. लक्षात ठेवा, कर्ता ही संकल्पना उत्कृष्ट पद्धतीने जाणून घ्या की खेळणारा कोण म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपल्याला फोटोमध्ये दिसतायत की महेंद्रसिंग धोनी यांच्याकडनं त्या ठिकाणी क्रिया केली जाते आहे. हे पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण बघा, शेतकरी रात्रंदिवस शेतात राबतो. आता या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आलं, राबतो आलं. तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल एक शेतकरी. आता शेतकरी शेतात रात्रंदिवस शेतात राबतो. आता क्रियापद राबतो आल्यानंतर या क्रियापदाचा जो मूळ धातू आहे तो मूळ धातू कोणता आला, तर क्रियापदाचा मूळ धातू आला राब. बरोबर. मग आता राब आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं नारा किंवा नारी किंवा नारे किंवा नाऱ्या कोण प्रश्न विचारायचा. मग आता राबणारा कोण, तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल वाक्यातून शेतकरी. आणि आपल्याला इकडं चित्रामध्ये सुद्धा दिसते आहे, फोटोमध्ये दिसते आहे की प्रत्यक्ष त्या ठिकाणी शेतकरी काय करतो आहे, राबतो आहे. शेतकरी काम करतो आहे. म्हणजे या ठिकाणी क्रिया करणारा कोण, ज्याच्याकडनं क्रिया केली जाते तो वाक्यातला कर्ता असतो. म्हणून वाक्यातला कर्ता शेतकरी हा आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग सर काय केव्हा घ्यायचं, तर कायची संकल्पना मी पुढे त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करतो. आता अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये जर कायने जर प्रश्न विचारला तर आपल्याला जी काही कर्ता ओळखता म्हणजे कर्ता ओळखण्याची जी काही विशिष्ट पद्धत आहे ती योग्य त्या ठिकाणी त्याचा अर्थ लागत नाही. राबणारा काय, तर त्या ठिकाणी त्याचा योग्य अर्थ लागत नाही. म्हणून अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये नारा किंवा नारी किंवा नारे किंवा नाऱ्या कोणनेच प्रश्न विचारायचा. म्हणून त्या ठिकाणी आता पुढे कायने केव्हा प्रश्न विचारायचा, पुढे मी ती संकल्पना स्पष्ट करतो. बघा आता पुढचं उदाहरण आहे, मांजर दररोज उंदीर पकडते. आता या ठिकाणी आपण कर्ता ओळखण्याची पद्धत अभ्यासतोय. तर मांजर दररोज उंदीर पकडते या वाक्यातलं क्रियापद कोणतं आलं, पकडते हे क्रियापद आलं. बरोबर आहे. या क्रियापदाचा मूळ धातू कोणता आला, पकड हा क्रियापदाचा मूळ धातू आला. हा क्रियापदाचा काय आला, मूळ धातू. त्यानंतर या मूळ धातूला कशाने प्रश्न विचारायचा, नारा किंवा नारी किंवा नारे, काय किंवा कोणने प्रश्न विचारायचा. आता या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट, पकडणारी कोण अशा प्रकारचा प्रश्न जर आपण विचारला तर आपल्याला उत्तर काय मिळणार. आता फोटोमध्ये तुम्ही बघत असणार की या ठिकाणी प्रत्यक्ष क्रिया कोण करते, हा उंदीर आहे इकडं. बरोबर. आणि त्याच्यानंतर ही इकडं मांजर आहे. आता या ठिकाणी प्रत्यक्ष क्रिया कोण करते आहे पकडण्याची. बरोबर ना. म्हणजे क्रिया करणारा कोण आहे, तर आपल्याला फोटोवरनं त्या ठिकाणी लक्षात येते आहे की त्या ठिकाणी क्रिया करणारी कोण आहे, तर मांजर आहे. म्हणून या वाक्यामध्ये जी क्रिया केली जाते आहे ती मांजरेकडनं केली जाते आहे. आणि ज्याच्यावरती प्रत्यक्ष क्रिया घडते आहे तो उंदीर आहे. म्हणजे तो वाक्यातलं कर्म आहे ते पुढे त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. पण त्या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तर अशा पद्धतीने पकडणारी कोण आहे, तर प्रत्यक्ष क्रिया कुणाकडनं घडते आहे, तर प्रत्यक्ष क्रिया त्या ठिकाणी कुणाकडनं घडते, मांजरेकडनं घडते आहे. म्हणून या वाक्यातला जो कर्ता आहे तो कर्ता आहे मांजर. लक्षात ठेवा. आता बघा पुढचं उदाहरण आहे, दररोज सकाळी सूर्य उगवतो. आता या उदाहरणामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, एक संकल्पना क्लिअर करा की वाक्यातलं जे क्रियापद आहे ते क्रियापद कोणतं आहे. बघा, उगवतो हे वाक्यातलं क्रियापद आहे. या क्रियापदाचा मूळ धातू कोणता आहे, या क्रियापदाचा मूळ धातू उगव हा क्रियापदाचा मूळ धातू आहे. आता या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही या ठिकाणी कायने किंवा कोणने प्रश्न विचारू शकतात. उगवणारा कोण, उगवणारा कोण,
असा प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी आपल्याला उत्तर भेटतं सूर्य. बरोबर आहे. म्हणजे उगवण्याची क्रिया कोणाकडनं घडते आहे, बरोबर ना. उगविणारा कोण, तर त्या ठिकाणी काय आहे, सूर्य आहे. किंवा त्या ठिकाणी उगविणारे काय, अशा प्रकारचा प्रश्न विचारला, किंवा उगविणारा काय अशा प्रकारचा प्रश्न जर विचारला तर त्या ठिकाणी येणारं जे उत्तर आहे ते काय असणार आहे, सूर्य असणार आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की प्रत्यक्ष ज्याच्याकडनं क्रिया केली जाते आहे तो वाक्यातला काय असतो, कर्ता असतो. म्हणून त्या ठिकाणी मित्रांनो ही फोटो टाकण्यामागचं कारण तेच आहे की वाक्यातला कर्ता नेमका कशा पद्धतीने ओळखायचा. बघा पुढे आता इतर उदाहरणे सुद्धा त्या ठिकाणी घेतलेली आहेत. पहिलं उदाहरण आहे, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. आता हे उदाहरण वाचल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट वाक्यातील क्रियापद. आता वाक्यातील क्रियापद कोणतं आलं, तर त्या ठिकाणी वाक्यातील क्रियापद आलं दिसतो. बरोबर. त्याच्यानंतर क्रियापदाचा मूळ धातू कोणता आला, क्रियापदाचा मूळ धातू आला दिस. बरोबर. आणि हा क्रियापदाचा मूळ धातू आल्यानंतर जर आपण प्रश्न विचारला की दिसणारा कोण, असा प्रश्न जर विचारला तर आपल्याला जे काही उत्तर भेटतं तर ते उत्तर त्या ठिकाणी काय भेटतं, गुलमोहर. हे वाक्यातलं उत्तर मिळालं, हा वाक्यातला काय मिळाला, कर्ता मिळाला. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो, दिसणारा कोण, गुलमोहर. अशा पद्धतीने. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे, हे उदाहरण अतिशय चांगल्या पद्धतीने संकल्पना क्लिअर करायची. दादाचे पुस्तक फाटले. आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होत असतील की या ठिकाणी फाटले हे वाक्यातलं क्रियापद आलं. म्हणजे क्रियापद काय आलं, तर क्रियापद आलं फाटले. या क्रियापदाचा मूळ धातू कोणता आला, क्रियापदाचा मूळ धातू आला फाट. हा क्रियापदाचा मूळ धातू आला. मग या क्रियापदाच्या मूळ धातूला जे मी तुम्हाला मगाशी बोललो की वाक्यातील नारा किंवा नारी किंवा नारे किंवा नाऱ्या कोण किंवा काय ने प्रश्न विचारायचा. तर मित्रांनो जेव्हा आपण उदाहरण वाचतो, उदाहरण वाचल्यानंतर लगेच आपल्या लक्षात येतं की क्रियापदाला नेमका प्रश्न कशाने विचारला पाहिजे, का कोणने विचारला पाहिजे, का कायने विचारला पाहिजे. मग सर या ठिकाणी कोणने विचारायचा का कायने विचारायचा, कोणने केव्हा विचारायचा, कायने केव्हा विचारायचा, हा घटक जो आहे हा सरावाचा घटक आहे. लगेच त्या ठिकाणी आपण सराव केल्यानंतर लगेच ते लक्षात येऊन जातं की कोणने विचारायचा काय, कायने विचारायचा. आता उदाहरण व्यवस्थित वाचा की दादाचे पुस्तक फाटले. पुस्तक दादाचे फाटले आहे. बरोबर. आता या ठिकाणी फाटणारे कोण असा प्रश्न जर विचारला तर काही जणांना करता ओळखता येईल, नाही ओळखता येणार. पण महत्वाची गोष्ट आपल्याला अशा प्रकारच्या वाक्यातील करता लगेच त्या ठिकाणी ओळखता यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी जर असा प्रश्न जर आपण विचारला की फाटणारे काय असा प्रश्न जर विचारला तर लगेच त्या ठिकाणी आपल्याला उत्तर भेटतं की फाटणारे काय, पुस्तक. बरोबर. आता काही जणांना वाटत असेल की या वाक्यातील कर्ता दादा असेल, पण मित्रांनो दादा हा वाक्यातील कर्ता नाही. जर वाक्यातील कर्ता दादा व्हायचं असेल तर ते वाक्य अशा पद्धतीने आपल्याला लिहावं लागणार, दादाने पुस्तक फाडले. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला ते वाक्य लिहावं लागणार की दादाने पुस्तक फाडले. म्हणजे आता इकडं क्रिया करणारा दादा आहे, आता दादा पुस्तक फाडतोय. आता पहिली उदाहरणं आपण चित्र स्वरूपामध्ये का घेतली, ती संकल्पना क्लिअर करण्यासाठी की नेमका क्रिया करणारा कोण होता. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारची उदाहरणं परीक्षेमध्ये विचारलेली आहेत. म्हणून त्या ठिकाणी ही उदाहरणं घेऊन संकल्पना क्लिअर करतोय की अजिबात कन्फ्युजन करू नका. तर यामध्ये दादाने पुस्तक फाडले, इकडे दादा क्रिया करतोय. आता इकडे त्या ठिकाणी क्रिया जी काही आहे तर हा जो कर्ता आला वाक्यातला, तर हा कर्ता वाक्यातला अप्रत्यक्ष कर्ता. आणि अप्रत्यक्ष कर्ता जर तुम्हाला वाक्यातून ओळखायचा असेल तर क्रियापदाला कशाने प्रश्न विचारा, कायने प्रश्न विचारा. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल
की जो प्रत्यक्ष कर्ता आहे कशा पद्धतीने आणि अप्रत्यक्ष कर्ता, आणि जो अप्रत्यक्ष कर्ता आलेला असतो तर तो अप्रत्यक्ष कर्ता शक्यतो वस्तुवाचक असतो. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने अशा प्रकारचं उदाहरण जर आलं तर नेमकं काय लक्षात घ्यायचं. तर तेव्हा त्या ठिकाणी अशा पद्धतीचं उदाहरण आलं आणि त्या नामाच्या नंतर की जो शब्द कर्ता आहे त्याच्या आधी जर षष्टी विभक्तीचं प्रत्यय आलेलं असेल तर तो लवकर त्या ठिकाणी काय बनत नाही, कर्ता बनत नाही. म्हणून त्या ठिकाणी त्याला कर्ता बनायचं असेल तर अशा पद्धतीची रचना त्या ठिकाणी येणं महत्वाचं आहे की दादाने पुस्तक फाडले या वाक्यातलं क्रियापदाला फाडले याचा धातू आला फाड आणि याला त्या ठिकाणी प्रश्न विचारला फाडणारा कोण, अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर मग उत्तर भेटणार दादा. म्हणून त्या ठिकाणी इकडं लक्षात ठेवा की दादाचे पुस्तक फाटले, इकडं दादाने पुस्तक फाडले, असा दोघांमध्ये अर्थ किंवा दोघांमध्ये फरक जो काही आहे तो जाणून घ्या, समजून घ्या. संपूर्ण कन्सेप्ट उत्कृष्ट पद्धतीने क्लिअर करा. हा घटक परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे. त्यानंतर पुढे लक्षात घ्या. आता पुढचं उदाहरण आहे बघा, माझा धाकटा भाऊ आज अधिकारी बनला. आता या ठिकाणी या वाक्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट क्रियापद कोणतं आलं रे मित्रांनो, तर क्रियापद आलेलं आहे बनला, हे क्रियापद आहे बरोबर. त्याच्यानंतर क्रियापदाचा मूळ धातू कोणता आहे बरोबर, तर क्रियापदाचा मूळ धातू आहे बन बरोबर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी क्रियापदाच्या मूळ धातूला प्रश्न कसा विचारायचा आहे, बनणारा कोण, अशा प्रकारचा प्रश्न विचारायचा आहे. मग आता बनणारा कोण, भाऊ आहे बरोबर आहे. मग सर माझा धाकटा हे काय आहे, पुढे त्या ठिकाणी पुढच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी मी टाकेल वाक्य पृथक्करण, की जेव्हा वाक्य पृथक्करण केलं जातं त्याचा समावेश वाक्य पृथक्करण मध्ये केला जातो. पण या वाक्यामध्ये आता कर्ता आपल्याला ओळखायचा आहे, तर बनणारा कोण आहे, तर भाऊ आहे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने या वाक्यातला कर्ता कोणता मिळाला आपल्याला, तर या वाक्यातला कर्ता आपल्याला मिळाला भाऊ मिळाला, लक्षात ठेवा. त्यानंतर आता पुढे बघा की संयुक्त क्रियापद जे काही आलेलं असतं तर त्या संयुक्त क्रियापदातील कर्ता कशा पद्धतीने ओळखला जातो. मग संयुक्त क्रियापदातील कर्ता ओळखताना मी तुम्हाला सांगितलं की आधी त्या ठिकाणी उदाहरण वाचा, मुले पटांगणावर धावू लागली. आता या वाक्यामध्ये धावणे आणि लागणे ही दोन क्रियापदे एकत्र आलेली आहे. या दोन्ही क्रियापदांच्या माध्यमातून एकच क्रिया प्रकट होते, त्याला संयुक्त क्रियापद म्हटलं जातं. मग अशा प्रकारच्या वाक्यातला कर्ता जर तुम्हाला ओळखायचा असेल तर त्या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं मित्र हो, तर सर्वात महत्वाची गोष्ट ज्या आधीचं जे धातू साधित क्रियापद आलेलं असतं तर त्या धातू साधित क्रियापदाचा आधी त्या ठिकाणी काय ओळखावा, तर त्या धातू साधित क्रियापदाचा आधी त्या ठिकाणी क्रियापदाचा मूळ धातू घ्यावा. आता तो मूळ धातू घेतल्यानंतर दोन क्रियापद आलेली असताना धातू साधित जे काही क्रियापद असते त्याचा मूळ धातू घ्यावा आणि त्याच्या मूळ धातूला प्रश्न विचारावा. जे त्या ठिकाणी सहाय्यक क्रियापद आलेलं असतं त्या सहाय्यक क्रियापदाला प्रश्न विचारायचा नाही. जर सहाय्यक क्रियापदाला तुम्ही प्रश्न विचारला तर तुम्हाला वाक्यातला संयुक्त क्रियापदामधला कर्ता ओळखता येणार नाही. त्याच्या आधी आलेलं जे क्रियापद असतं धातू साधित क्रियापद त्याला प्रश्न विचारायचा. मग आता या ठिकाणी धाव हा मूळ धातू आलेला आहे. मग आता या ठिकाणी मुले आहे म्हणजे अनेक वचन आहे, म्हणजे धावणारे कोण असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला. मग उत्तर आपल्याला भेटतं की धावणारी मुले आहेत किंवा धावणारी कोण, तर धावणारी त्या ठिकाणी मुले आहेत. म्हणजे वाक्यातला जो काही त्या ठिकाणी कर्ता झाला तर वाक्यातला कर्ता आपल्याला मिळाला मुले. अशा पद्धतीने आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की जे संयुक्त क्रियापद आलेलं असेल त्या संयुक्त क्रियापदातला कर्ता कसा ओळखायचा. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, बाळ एवढी मिठाई खाऊन टाक बरोबर आहे. मग आता या ठिकाणी बाळ एवढी मिठाई खाऊन टाक हे आलं धातू साधित क्रियापद, हे आलं धातू साधित क्रियापद. त्याच्यानंतर या ठिकाणी हे दुसरं जे काही आलेलं आहे टाक हे सहाय्यक क्रियापद आलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने जे संयुक्त क्रियापद आलेलं असतं त्यातली रचना अशा पद्धतीची आलेली आहे. मग आता या ठिकाणी जे धातू साधित क्रियापद असतं त्याला प्रश्न विचारायचा. मग आता या ठिकाणी याला प्रश्न विचारूया आपण, खाणारा कोण
अशा पद्धतीने प्रश्न विचारला। मग प्रश्न बनला खाणारा कोण, तर खाणारा कोण, बाळ, बरोबर आहे। म्हणजे वाक्यातला कर्ता कोणता मिळाला, बाळ मिळाला। अशा पद्धतीने वाक्यातला कर्ता संयुक्त क्रियापद ज्या वाक्यामध्ये आलेलं असतं त्या वाक्यातला कर्ता अशा पद्धतीने ओळखायचा। त्यानंतर आता पुढे महत्वाचा घटक की वाक्यातलं क्रियापद वाक्यातलं जे काही कर्म असतं ते कर्म कशा पद्धतीने त्या ठिकाणी ओळखलं जातं, तर वाक्यातील कर्म म्हणजे काय असतं, तर वाक्यातील क्रिया ज्याच्यावर घडते त्यास काय म्हणतात, तर त्यास कर्म असे म्हटले जाते। आता बघा या ठिकाणी कर्म ओळखण्याची नेमकी पद्धत काय आहे, तर वाक्यातील प्रथम क्रियापद शोधावे, नंतर त्या ठिकाणी क्रियापदाचा धातू घ्यावा, क्रियापदाच्या धातूला न्याची क्रिया कोणावर घडते किंवा लेला, लेली, लेले किंवा लेल्या कायने प्रश्न विचारावा, म्हणजे वाक्यातील तुम्हाला काय मिळतं, कर्म मिळतं, लक्षात ठेवा। मग आता बघा या ठिकाणी प्रत्यक्ष काही संकल्पना आपण चित्र स्वरूपामध्ये जाणून घेऊया, कन्सेप्ट क्लिअर करूया आणि मग काही उदाहरणं घेऊया। ओके, बघा आता प्रवीण पुस्तक वाचतो। आता या वाक्यामध्ये एकदम साधं वाक्य आहे। आता या वाक्यामध्ये चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल की एक मुलगा आहे, बरोबर, त्याचं नाव प्रवीण आहे आणि त्याच्या हातामध्ये पुस्तक दिसते आहे, बरोबर। मग आता या ठिकाणी प्रवीण पुस्तक वाचतो या वाक्यातलं क्रियापद कोणतं आलं मित्रांनो, क्रियापद त्या ठिकाणी या वाक्यातलं आलं वाचतो। क्रियापदाचा मूळ धातू कोणता आला, क्रियापदाचा मूळ धातू आला वाच, हा मूळ धातू आला। मग आता या ठिकाणी जर आपल्याला कर्ता ओळखायचा तर आपण नारा किंवा नारी किंवा नारे किंवा नाऱ्या कोणने प्रश्न विचारला, वाचणारा कोण, तर प्रवीण, या वाक्यातला कर्ता आपल्याला त्या ठिकाणी मिळून गेला, म्हणजे क्रिया करणारा हा प्रवीण आहे, हा वाक्यातला काय आहे, वाक्यातला हा कर्ता आहे, बरोबर। मग आता या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, कर्म ओळखायचं आहे। मग आता कर्म ओळखताना काय, तर त्या ठिकाणी क्रियापदाचा तो धातू असतो त्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारा, न्याची क्रिया कोणावर घडते किंवा लेला, लेली, लेले किंवा लेल्या काय नाही प्रश्न विचारा। आता या ठिकाणी वाचण्याची प्रत्यक्ष क्रिया कोणावर घडते, प्रवीण काय त्या ठिकाणी कशावर घडते क्रिया, या पुस्तकावरती घडते आहे, बरोबर। म्हणजे वाचलेले काय किंवा वाचण्याची क्रिया कोणावर घडते असा प्रश्न विचारा, कोणावर घडते असा जरी प्रश्न विचारला तरी त्या ठिकाणी उत्तर आपल्याला जे काही भेटणार आहे ते पुस्तक भेटणार आहे, वाक्यातलं कर्म। किंवा असा जरी प्रश्न विचारला वाचलेले काय, तरी त्या ठिकाणी आपल्याला जे काही उत्तर मिळणार आहे तर ते उत्तर मिळणार आहे पुस्तक। म्हणजे प्रवीण हा क्रिया करतोय, पण नेमकी क्रिया कोणावर करतोय, तर या पुस्तकावरती ती क्रिया केली जाते आहे, म्हणजे त्या ठिकाणी हा क्रिया करणार आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी पुस्तक जे काही आहे वाक्यातला कर्म आहे, म्हणजे ज्याच्यावरती प्रत्यक्ष क्रिया घडते। अशा पद्धतीने या ठिकाणी हे पहिलं उदाहरण चित्र स्वरूपामध्ये कर्ता कर्म उत्कृष्ट पद्धतीने जाणून घ्या, म्हणजे कधीही संकल्पना तुम्ही विसरणार नाही। परीक्षेमध्ये कोणत्याही घटकावरचा प्रश्न आला कर्ता कर्म म्हटल्यानंतर की त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी तुमच्याकडनं अजिबात चुकणार नाही। बघा आता पुढे मूर्तिकार मूर्ती बनवितो, फोटोमध्ये आपल्याला दिसत असेल की एक मूर्तिकार आहे आणि त्या ठिकाणी मूर्ती बनविली जाते आहे। मग आता या ठिकाणी मूर्तिकार मूर्ती बनवितो या वाक्यामध्ये बनवितो हे वाक्यातलं काय आलं मित्रांनो, बनवितो हे वाक्यातलं क्रियापद आलं, बरोबर। मग या वाक्यातल्या क्रियापदाचा धातू कोणता आला, बनव, हा मूळ धातू आला, बरोबर। मग बनविणारा कोण किंवा बनवणारा कोण, तर मूर्तिकार वाक्यातला आपल्याला कर्ता मिळाला, बरोबर। बनविलेली काय असा प्रश्न विचारा, बनविलेली काय असा प्रश्न विचारा। किंवा दुसरा प्रश्न तुम्ही विचारू शकतात की बनविण्याची प्रत्यक्ष क्रिया कुणावरती घडते आहे, तर आपल्याला त्या ठिकाणी उत्तर मिळतं मूर्ती, म्हणजे वाक्यातलं हे जे काही मिळालं तर वाक्यातलं मिळालं आपल्याला कर्म। म्हणजे या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल की हा मूर्तिकार त्या ठिकाणी मूर्ती बनवतोय, म्हणजे हा वाक्यातला काय आलेला आहे, कर्ता, म्हणजे तो क्रिया करतोय। त्याच्यानंतर प्रत्यक्ष क्रिया कशावरती घडते, या मूर्तीवरती घडते आहे, म्हणजे प्रत्यक्ष क्रिया कशावरती घडते आहे, तर या मूर्तीवरती घडते आहे। म्हणून त्या ठिकाणी या दोघांमध्ये हा मूर्तिकार कर्ता आहे, तर ज्याच्यावरती क्रिया घडते आहे, ज्या मूर्तीवरती घडते आहे, तर हे वाक्यातलं काय आहे, कर्म आहे, आणि हा वाक्यातला काय आहे, कर्ता आहे।
अशा पद्धतीने या दोघं संकल्पना व्यवस्थित चांगल्या पद्धतीने चित्र स्वरूपामध्ये क्लिअर करा. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, पुढचं एक उदाहरण त्या ठिकाणी पुन्हा घेतोय. भावेशने एक झाड लावले. आता या वाक्यातलं क्रियापद कोणतं आलं रे मित्रांनो? क्रियापद आलं लावले. क्रियापद आलं लावले. क्रियापदाचा धातू कोणता आला? मूळ धातू. क्रियापदाचा धातू आला लाव. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी वाक्यातला कर्ता ओळखताना लावणारा कोण आहे? भावेश. म्हणजे वाक्यातला कर्ता मिळाला, भावेश मिळाला. मग आता या ठिकाणी पहिल्यांदा काय प्रश्न विचारतो? कर्म ओळखताना. आता कर्म ओळखायचं असेल तर काय प्रश्न विचारतो की लावण्याची प्रत्यक्ष क्रिया, क्रियापदाच्या धातूला लावण्याची प्रत्यक्ष क्रिया कोणावर घडते? कोणावर घडते? बरोबर, हा प्रश्न विचारला. बघा फोटोमध्ये आपल्याला दिसत असेल की एक त्या ठिकाणी भावेश आहे आणि तो भावेश त्या ठिकाणी काय करतोय? झाड लावतोय. म्हणजे हा भावेश क्रिया करतोय कशाची? झाड लावण्याची. म्हणजे प्रत्यक्ष क्रिया कोणावरती घडते? या झाडावरती घडते. म्हणजे हा भावेश जो आहे, भावेश त्या ठिकाणी वाक्यातला कर्ता आहे आणि हे जे त्या ठिकाणी लावलं जाते आहे, प्रत्यक्ष क्रिया ज्याच्यावरती घडते आहे, जो क्रिया सोसणारा आहे, तर त्या ठिकाणी ते काय आहे? झाड आहे. म्हणून झाड हे वाक्यातलं काय आलंय? कर्म आलंय. की त्या ठिकाणी लावण्याची प्रत्यक्ष क्रिया कोणावर घडते आहे? तर त्या ठिकाणी झाडावरती घडते आहे. म्हणजे झाड हे वाक्यातलं कर्म आलेलं आहे. लावलेले काय? तुम्ही असाही प्रश्न विचारू शकतात. लावलेले काय असाही प्रश्न तुम्ही विचारू शकतात. म्हणजे वाक्यातील तुम्हाला काय मिळतं? तर वाक्यातील तुम्हाला कर्म मिळतं. त्यानंतर पुढे बघा, शेतकऱ्याने उभे पीक कापले. आता मित्रांनो, या ठिकाणी वाक्यातलं कर्म आधी त्या ठिकाणी वाक्यातला कर्ता कोणता आलेला आहे? चित्रामध्ये आपल्याला दिसत असेल की एक शेतकरी आहे, उभं पीक आहे. बरोबर, त्याच्या हातामध्ये विळा आहे आणि तो त्या ठिकाणी काय करतो आहे? तर ते पीक कापतो आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं, क्रियापद आलं कोणतं? कापले हे क्रियापद आलं. या क्रियापदाचा धातू कोणता आला? मूळ धातू. तर या क्रियापदाचा मूळ धातू जो काही आला तो काप आला. मग काप हा मूळ धातू आल्यानंतर आधी कर्ता कोणता आला वाक्यातला? कापणारा कोण आहे? शेतकरी. म्हणजे हा वाक्यातला आपल्याला कर्ता मिळाला. कापणारा कोण आहे? हा शेतकरी आहे. बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी हे पीक आपल्याला दिसते आहे, त्याच्या हातामध्ये विळा आहे. बरोबर ना? म्हणजे त्या ठिकाणी जी काही कापण्याची क्रिया आहे आता प्रत्यक्ष, बरोबर, कापण्याची जी काही क्रिया आहे ती कापण्याची क्रिया प्रत्यक्ष कोणावरती घडते आहे? पिकावरती घडते आहे. म्हणजे पीक हे वाक्यातलं काय आलेलं आहे? कर्म. किंवा कापलेले काय आहे? तर कापलेले पीक आहे. म्हणून त्या ठिकाणी वाक्यातलं जे काही कर्म आलेलं आहे ते पीकच आलेलं आहे. अशा पद्धतीने या संकल्पना क्लिअर झाल्या पाहिजे मित्रांनो. बघा आता पुढे त्या ठिकाणी काही उदाहरणं घेतली आहेत तुम्हाला अजून चांगल्या संकल्पना. बघा आता काही उदाहरणं या ठिकाणी सरावासाठी आहे. गुराख्याने सर्व गायी गोठ्यात बांधल्या. आता या वाक्यातला या वाक्यातलं कर्म आपल्याला ओळखायचं आहे. कर्ता आधी त्या ठिकाणी ओळखून घेऊया. वाक्यातलं क्रियापद कोणतं आलेलं आहे? वाक्यातलं क्रियापद आलेलं आहे बांधल्या. क्रियापदाचा मूळ धातू कोणता आलेला आहे? क्रियापदाचा मूळ धातू आहे बांध. बरोबर आहे. त्यानंतर त्या ठिकाणी क्रियापदाच्या मूळ धातूला बांधणारा कोण आहे? तर वाक्यातला कर्ता आहे गुराखी. बरोबर आहे. आता बांधण्याची प्रत्यक्ष क्रिया कोणावर घडते आहे? तर बांधण्याची प्रत्यक्ष क्रिया घडते आहे गायींवर. म्हणजे वाक्यातील जे काही कर्म आहे ते गायी आहे. किंवा बांधलेल्या काय? तर त्या ठिकाणी काय आहेत? गायी आहेत. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारू शकतात. बांधलेल्या काय अशा पद्धतीने प्रश्न विचारला तर तुम्हाला काय मिळतं? वाक्यातलं कर्म मिळतं. त्यानंतर दुसरं उदाहरण बघा, बाबाच्याने जिना चढवतो. आता हे जे काही त्या ठिकाणी उदाहरण आहे तर हे शक्य क्रियापदातलं उदाहरण आहे, पण अशा पद्धतीने तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे. आता या ठिकाणी वाक्यातलं क्रियापद कोणतं आलं? चढवतो हे त्या ठिकाणी वाक्यातलं क्रियापद आलं. वाक्यातलं क्रियापद कोणतं आलं? चढवतो हे वाक्यातलं क्रियापद आलं. आता या वाक्यातील आपल्याला कर्ता ओळखण्यासाठी चढणारा कोण? तर त्या ठिकाणी बाबाच्याने जिना चढवतो. म्हणजे बाबा प्रत्यक्ष त्या ठिकाणी क्रिया करतो आहे. म्हणजे वाक्यातील कर्ता बाबा. त्यानंतर चढलेला काय? तर त्या ठिकाणी काय? जिना हे वाक्यातलं काय आलं? कर्म. किंवा चढण्याची प्रत्यक्ष क्रिया कोणावर घडते?
चढलेला काय, तर त्या ठिकाणी चढलेला काय आहे, जिना आहे. अशा पद्धतीने जे शक्य क्रियापद आहे तर शक्य क्रियापदामधला कर्म किंवा शक्य क्रियापदामधला कर्ता कशा पद्धतीने ओळखायचा, तर अशा पद्धतीने. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड जिंकला. या वाक्यातील क्रियापद कोणतं आहे? क्रियापद आहे जिंकला. क्रियापदाचा मूळ धातू, क्रियापदाचा मूळ धातू आला जिंक. आता या ठिकाणी या वाक्यातील आपल्याला कर्ते ओळखण्यासाठी, कर्ते कोण आहेत? छत्रपती शिवाजी महाराज. या वाक्यातील कर्ते आले. त्यानंतर त्या ठिकाणी जिंकलेला काय, प्रतापगड, म्हणजे वाक्यातील काय मिळालं, कर्म मिळालं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की वाक्यातील कर्ता, वाक्यातील कर्म कशा पद्धतीने ओळखायचं. त्यानंतर पुढे द्विकर्मक जे काही कर्म आलेलं असतं की वाक्यातील द्विकर्मक कर्म कशा पद्धतीने ओळखायचं, की द्विकर्मक कर्म वाक्यामध्ये कशासाठी आलेलं असतं? ज्या वाक्य रचनेत क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दोन कर्माची आवश्यकता असते. एक कर्म प्रत्यक्ष म्हणजे वस्तुवाचक, दुसरे कर्म अप्रत्यक्ष म्हणजे व्यक्तिवाचक असते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की द्विकर्मक काय असतं, की एकाच वाक्यामध्ये दोन कर्म आलेली असतात. आता या ठिकाणी बघा, द्विकर्मक कर्म ओळखताना काय लक्षात घेतलं पाहिजे, तर लक्षात घ्यावायच्या बाबी प्रत्यक्ष कर्म ओळखण्यासाठी, म्हणजे दोन कर्म जे काही आलेली असतात, एक असतं प्रत्यक्ष कर्म आणि दुसरं जे असतं ते अप्रत्यक्ष कर्म असतं. मी तुम्हाला सांगितलं. आता प्रत्यक्ष कर्म ओळखण्यासाठी क्रियापदाला काय ने प्रश्न विचारायचा, आणि अप्रत्यक्ष कर्म जर तुम्हाला ओळखायचं असेल तर क्रियापदाला कोणाला किंवा कोणासने प्रश्न विचारायचा, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी लक्षात घ्या, एक उदाहरण घेतलेलं आहे. बाजूला त्या ठिकाणी एक फोटो आहे की या फोटोमध्ये त्या ठिकाणी दोन कर्म कशा पद्धतीने आपल्याला दिसत आहेत. बघा, उदाहरण आहे, शिक्षक विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात. बरोबर. सर्वात पहिल्यांदा वाक्यातील जे काही क्रियापद आहे ते क्रियापद शोधा. तर वाक्यातील सर्वात पहिल्यांदा क्रियापद कोणतं आलं? शिकवितात हे वाक्यातील क्रियापद आलं. बरोबर. त्यानंतर या क्रियापदाला त्या ठिकाणी काय करा, एकदा काय ने प्रश्न विचारा. म्हणजे प्रत्यक्ष कर्म जर तुम्हाला ओळखायचं असेल, प्रत्यक्ष कर्म किंवा वस्तुवाचक कर्म जर तुम्हाला ओळखायचं असेल तर प्रत्यक्ष किंवा वस्तुवाचक कर्म ओळखण्यासाठी क्रियापदाला काय ने प्रश्न विचारा. म्हणजे त्या ठिकाणी काय शिकवितात अशा प्रकारचा प्रश्न जर त्या ठिकाणी आपण विचारला, काय शिकवितात, तर बघा आपल्याला या ठिकाणी आता फोटोमध्ये दिसत असेल की एक शिक्षक आहे. शिक्षकांच्या हातामध्ये पुस्तक आहे, समोर विद्यार्थी बसलेले आहेत आणि हे जे शिक्षक आहेत हे शिक्षक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी व्याकरण शिकवत आहेत. बरोबर. मग आता प्रत्यक्ष कर्म आहे, काय शिकवितात, आपल्याला उत्तर मिळालं व्याकरण. म्हणजे हे जे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे तर हे त्या ठिकाणी हे उत्तर आहे, ते व्याकरण शिकवितात. बरोबर आहे. मग आता व्याकरण हे त्या ठिकाणी काय आहे, तर हे व्याकरण हे जे कर्म आलं हे वस्तुवाचक आलं. कोणतं आलं? वस्तुवाचक. बरोबर. कोणाला शिकवितात. बरोबर आहे. जर असा प्रश्न आपण विचारला, कोणाला किंवा कोणास शिकवितात, अशा प्रकारचा प्रश्न जर आपण विचारला तर आपल्याला उत्तर त्या ठिकाणी मिळतं मुलांना किंवा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकवितात. विद्यार्थ्यांना शिकवितात. म्हणजे या ठिकाणी जे अप्रत्यक्ष कर्म आलं, जे अप्रत्यक्ष कर्म आलं ते अप्रत्यक्ष कर्म कोणतं आलेलं आहे, तर ते अप्रत्यक्ष कर्म हे विद्यार्थी आले. लक्षात ठेवा. म्हणजे ते व्यक्तिवाचक आहे. म्हणजे या फोटोवरनं त्या ठिकाणी आपल्या लक्षात येते आहे की कशा पद्धतीने वाक्यातला कर्ता शिक्षक आहे. बरं का, शिक्षक वाक्यातला काय आहे, कर्ता आहे. त्यानंतर पुस्तक जे काही आहे ते व्याकरणाचं आहे, ते त्या ठिकाणी वाक्यातलं प्रत्यक्ष कर्म आहे. आणि त्याच्यानंतर हे विद्यार्थी जे काही आहे हे त्या ठिकाणी काय आहे, अप्रत्यक्ष कर्म आहे. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी अप्रत्यक्ष कर्म, हे जे पुस्तक दिसते आहे ते व्याकरणाचं आहे, ते व्याकरण शिकवतायत म्हणून त्या ठिकाणी ते प्रत्यक्ष आणि शिक्षक जे काही तो कर्ता. अशा पद्धतीने ही संकल्पना क्लिअर करा की वाक्यातलं द्विकर्मक कसं ओळखायचं. त्यानंतर पुढचं उदाहरण बघा. आता सुखार्थाने भिकाऱ्याला पैसे दिले. दोन फोटो दिसत आहेत.
एका फोटोमध्ये देणारा आहे, एका फोटोमध्ये घेणारा आहे, बरोबर. आणि मध्ये त्या ठिकाणी आपल्याला एक पैसे दिसतात, म्हणजे नोट दिसते आहे, बरोबर. मग आता या ठिकाणी काय की वाक्यातील सर्वात प्रथम क्रियापद. मग आता क्रियापद काय आहे, दिले आहे, बरोबर आहे. मग आता जर प्रश्न आपण विचारला काय दिले, बरोबर आहे, काय दिले असा प्रश्न जर विचारला तर आपल्याला त्या ठिकाणी लगेच दिसतील पैसे. म्हणजे पैसे जे काही आले तर पैसे त्या ठिकाणी काय आले, प्रत्यक्ष कर्म आलं वाक्यातलं, बरोबर आहे, वस्तू आहे ते. त्याच्यानंतर त्या ठिकाणी कोणाला दिले असा प्रश्न जर विचारला, कोणाला दिले किंवा कोणास दिले असा प्रश्न जर विचारला तर इकडे लक्षात घ्या, या ठिकाणी हा घेणारा दिसतोय भिकारी. तर या भिकाऱ्याला दिले म्हणजे भिकारी जो काही आला तो अप्रत्यक्ष कर्म आला. लक्षात ठेवा, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्यक्ष कर्म पैसे आहे आणि देणारा सुकर्ता आहे, म्हणजे हा वाक्याचा काय आला, वाक्याचा कर्ता आला. अशा पद्धतीने एकाच चित्रामध्ये संपूर्ण संकल्पना क्लिअर होते. अजिबात प्रश्न चुकवू नका. त्यानंतर बघा आता पुढचं तिसरं उदाहरण आहे. भावाने ताईला भेट वस्तू दिली. भावाने ताईला भेट वस्तू दिली. आता चित्रामध्ये त्या ठिकाणी दिसत असेल एकीकडे भाऊ आहे, एकीकडे ताई आहे आणि मध्ये त्या ठिकाणी भावाकडे भेट वस्तू आहे. आता जर प्रश्न मी विचारला काय दिली असा प्रश्न जर विचारला तर काय उत्तर मिळेल, काय दिली तर त्या ठिकाणी उत्तर मिळेल आपल्याला भेट वस्तू. म्हणजे ही जी त्या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला भेट वस्तू दिसते आहे तर भेट वस्तू हे त्या ठिकाणी वाक्यातलं प्रत्यक्ष कर्म आलं मित्रांनो. दुसरी महत्वाची गोष्ट, कोणाला दिली असा प्रश्न जर विचारला तर कोणाला दिली असा प्रश्न जर विचारला तर त्या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये दिसते आहे ताई, बरोबर ना. ताईला त्या ठिकाणी दिली म्हणजे ताई जो काही त्या ठिकाणी कर्म आलेला आहे तर ताई हे कर्म कोणतं आहे, अप्रत्यक्ष कर्म आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की वाक्यातील प्रत्यक्ष कर्म, वाक्यातील अप्रत्यक्ष कर्म. प्रत्यक्ष कर्म आपल्याला नेहमी दिसते वस्तुवाचक आहे, अप्रत्यक्ष कर्म नेहमी आपल्याला दिसते व्यक्तिवाचक आहे. त्याच्यानंतर देणारा कोण आहे तर देणारा त्या ठिकाणी भाऊ आहे, म्हणजे हा वाक्यातला काय आहे, कर्ता आहे. अशा पद्धतीने कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. त्याकरता हे चित्र मी टाकलेत, हे फोटो मी टाकलेत की जेणेकरून उत्कृष्ट पद्धतीने ही संपूर्ण संकल्पना क्लिअर होईल. अतिशय महत्वाचा घटक आहे हा. त्यानंतर पुढे बघा की प्रत्यक्ष कर्माला प्रत्यय लावलेला नसतो. आता या ठिकाणी प्रत्येक उदाहरणामध्ये आपण बघितलं, प्रत्येक उदाहरणामध्ये बघितलं की त्या ठिकाणी जे काही प्रत्यक्ष कर्म असेल म्हणजे आता भेट वस्तू असेल, बरोबर. त्याच्या आधीच्या उदाहरणांमध्ये त्या ठिकाणी आपण बघितलं की त्या ठिकाणी पैसे असतील. तर जे जे प्रत्यक्ष कर्म येत होतं त्या प्रत्यक्ष कर्माला प्रत्यय नसतं. पण ज्या कर्माला प्रत्यय नसेल तर ते कसं असतं, अप्रत्ययी असतं. मग ते अप्रत्ययी असलं तर त्याला काय मानलं जातं, द्वितीय विभक्ती, म्हणजे अप्रत्ययी द्वितीय असं त्या ठिकाणी त्याला मानलं जातं. अप्रत्ययी द्वितीय असं त्या ठिकाणी त्याला मानलं जातं, म्हणजे त्याला प्रत्यय नसतो. त्यानंतर अप्रत्यक्ष कर्माला नेहमी प्रत्यय असतं. बघितलं आपण, भिकाऱ्याला बघितलं, बरोबर ना, ताईला बघितलं. या अप्रत्यक्ष कर्माला प्रत्यय जोडून येत होतं किंवा आलेलं होतं. मग अप्रत्यक्ष कर्माला नेहमी प्रत्यय असतं. मग ते नेहमी प्रत्यय कसं असतं, म्हणजे ते सप्रत्ययी असतं. आणि ते सप्रत्ययी काय, सलाते म्हणजे सलानाते अशा प्रकारची चतुर्थी विभक्तीची प्रत्यय त्याला जोडून आलेले असतात. ह्या संपूर्ण संकल्पना आपण क्लिअर केल्या पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी सर्वात शेवटची आणि महत्वाची संकल्पना आहे ती म्हणजे भोक्ता. आता ही मराठीमध्ये नवीन संकल्पना आहे, यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही कन्सेप्ट आधी क्लिअर करा. आता काही अकर्मक धातूपासून बनलेल्या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्त्याबरोबर चतुर्थी विभक्तीच्या प्रत्ययांची आवश्यकता असते, तेव्हा त्यास काय म्हणतात, भोक्ता म्हणतात. आता मित्रांनो कसं आहे, पहिलं उदाहरण बघा, दादाला नोकरी आवडते. आता या वाक्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जर लक्षात घेतली आपण तर वाक्यातलं क्रियापद कोणतं आलं, आवडते आलं. त्याचा धातू कोणता आला, आवड आला. आता आवड आल्यानंतर वाक्यातला कर्ता कोणता आला ते महत्वाचं आहे. आता या ठिकाणी वाक्यातील म्हणजे जो काही तो अकर्मक धातू आहे तर तो अकर्मक धातू त्या ठिकाणी आलेला आहे आवड. मग त्याला त्याच्या आधी त्या ठिकाणी कर्ता आणि त्याच्या अगोदर जो शब्द आलेला असतो आणि त्या शब्दाला जर त्या ठिकाणी कोणतं प्रत्यय
चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय जर त्या ठिकाणी जोडलेला असेल म्हणजे या कर्त्याला अधिक माहिती देण्यासाठी किंवा त्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी, अधिक माहिती म्हणण्यापेक्षा त्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी हा पुढे शब्द आलेला असतो आणि त्याला चतुर्थी विभक्ती जोडलेली असते. हा वाक्यातील त्या ठिकाणी काय असतो? हा वाक्यातील भोक्ता असतो. लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की दादाला नोकरी आवडते. मग आता या ठिकाणी आवडणारी कोण आहे? तर नोकरी आहे. म्हणजे वाक्यातला कर्ता आपल्याला मिळाला नोकरी. लक्षात ठेवा. त्यानंतर भावाला साप चावला. चावणारा कोण आहे? तर चावणारा कोण आहे किंवा चावणारा काय आहे? साप आहे. लक्षात ठेवा. म्हणजे वाक्यातला कर्ता मिळाला. कर्त्याच्या आधी चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय भावाला जोडलेला आहे. म्हणजे हा वाक्यातला काय झाला? भोक्ता झाला. अशा पद्धतीने मित्रांनो वाक्यातील कर्ता आणि कर्म, विकर्मक कर्म कशा पद्धतीने ओळखायचं ह्या संपूर्ण संकल्पना मी त्या ठिकाणी चित्र स्वरूपामध्ये फोटो टाकून त्या ठिकाणी क्लिअर केल्या. जेणेकरून जे काही त्या ठिकाणी तुम्हाला आता प्रश्न विचारले जातील, जर तुम्ही त्या ठिकाणी या सर्व संकल्पना क्लिअर केल्या, हा व्हिडिओ निश्चित बघाच. ज्यांना कर्ता कर्म ओळखता येत असेल तरी सुद्धा त्यांनी हा व्हिडिओ एकदा बघाच. कारण की जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात, तर कसाही प्रश्न येऊ द्या, तो प्रयोगावरचा असू द्या, तो नामावरचा असू द्या, विभक्तीवरचा असू द्या, क्रियापदावरचा असू द्या किंवा कर्ता कर्मावरचा कोणताही प्रश्न असू द्या, तुमचा एकही प्रश्न त्या ठिकाणी चुकणार नाही. या सर्व संकल्पना या ठिकाणी मी क्लिअर केल्या आहेत. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.